बेसिन खूप खराब झालेलं होतं. उन्हाळ्यामध्ये तर जास्तच होतं खराबी, कारण क्षारयुक्त पाणी आहे, तर त्याच्यामुळे पूर्णाचा क्षार जमा होतात. तर खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग पावडर आणि व्हिनेगर हे लावून ठेवलं, पण त्याने स्वच्छ झालं नाही. ज्याने स्वच्छ झालं ते व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे मी. काही जणींना पटेन, काहींना पटणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकं कशाने मी साफ केलं. खूप प्रयत्न करून पाहिले, पण शेवटी एक अशी वस्तू आली की म्हणजे की मी कधीच करू शकत नव्हते, ती वापरू शकत नव्हती, असं वापरलेलं आहे. पण बेसिन एवढं क्लीन झालं आणि आजूबाजूचा पण खूप सुंदर झालं. तर ते सकाळीच काही सांगितलं नाही मी, संध्याकाळी पूर्ण अनुभव घेतल्यानंतर सांगितलं. त्याला ते लावून ठेवलं आणि त्याच्यानंतर मी हिरवे तंबाटे आहे तर ते भाजून घेतले चांगले आणि त्याची केलेली आहे चटणी. छान लागते ती या पद्धतीने. गॅसवर भाजल्यापेक्षा जर चूल असेल तर चुलीवर भाजल्यानंतर त्याची चव खूप चांगली आहे. आणि त्याच्यामध्ये तिखट न टाकता चटणी केलेली होती ती टाकली. मीठ, हळद, जिरे हे काही टाकायचं ते अगोदर टाकलं होतं. तर चांगली अशी भाजून घेतली, खूप चांगली लागते ही चटणी. आणि मक्काचं कणीस पण भाजलं होतं, एक केळाचं शिकरण आणि चटणी. स्वयंपाक वगैरे केला, त्याच्यानंतर केली मी पूजेची तयारी. तर फुलं कधी झाडाला जास्त निघतात, कधी कमी निघतात. जास्त जर निघाले तर हार तयार होतो, कमी निघाले तर हार काही करत नाही. आणि उत्तर पूजा उचलायची होतीच सोमवारची, तर त्याच्यासाठी तांदूळ हातावर घेऊन उत्तर पूजा ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने करून घेतली मी. आणि थोड्याफार पद्धतीमध्ये बराच फरक पडतो पूजेचा. आता कसं असतं, आजूबाजूला जी पद्धत आपण नेहमी पाहत आलो लहानपणापासून तीच पद्धत पुढे वापरत असतो, पण बराच फरक आहे. कारण आता कमेंटवरून लक्षात येतं की खूप फरक आहे. तर जशी आपापली पद्धत असली त्या पद्धतीने करायचं आहे. तर उत्तरपूजा केल्यानंतर दिवा आणि आज आहे आता शेवटचा अध्याय आहे हा 14वा. याच्यात 15 अध्याय आहे, पण समोर लिहिलेलं आहे की 15वा अध्याय. जर पूर्ण पारायण करायचं असेल तर 15वा अध्याय करू नका. इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की 14वा अध्यायच करायचा आहे पारायण करताना. 15वा अध्याय हा त्यांनी लिहिलेलाच नाही. तर त्याच्यामुळे पारायण जर करायचं असलं तर 14वा अध्यायापर्यंतच करायचं असतं. 15वा अध्याय काही कोणी वाचत नाही. तर अशा पद्धतीने आज पारायण कंप्लीट झालं. आता बऱ्याच ताई अशा करतात, चष्मा लावावा लागतो, बऱ्याच ताई अशा करतात की आता हे पारायण झालं, 14 अध्याय झाले, अजून आता श्रावण महिन्याला बराच वेळ आहे, तर परत एकदा करतात. म्हणजे एका महिन्यामध्ये 2 पारायण कंप्लीट होतात. पण मला एकच करायचं होतं. आता मी हे माझं कंप्लीट झालेलं आहे. तर ज्याची त्याची इच्छा असते की कोणी 2 करतं, एका महिन्यामध्ये 2ही होतात ते, कारण 14 अध्याय आहे आणि रोज जर एक अध्याय वाचला तर होऊन जातं, 28 दिवसामध्ये कंप्लीट होतं. पण मग मला काही करायचं नव्हतं, म्हटलं एकच पारायण करायचं. तर पूजा झाली, उत्तर पूजा उचलणं झाली, त्याच्यानंतर ही पूजा झाली, सर्व झालेलं आहे. आणि फुलं काल सोमवार होता, तर सोमवारी फुलं काही जास्त राहत नाही. आज आता निघाले तर बापांना आता हार करते छानपैकी, त्याच्यानंतर बाकीचे कामं होतात. पण मग हे जर करत राहिलं तर तिकडे थोडासा उशीर होतो, बाकीच्या कामांना उशीर होतो. पारायण करायचं म्हटलं की नाही म्हटलं तरी 1-1.5 तास त्याच्यामध्ये जातोच. पूजा आणि पारायण याच्यामध्ये जातोच, बराच वेळ जातो. हे केलं की तिकडे उशीर होतो. त्याच्यात पण हे केल्यानंतर असं थोडंसं प्रसन्न वाटतं, दिवसभर असं छान वाटतं. पण आता झालेलं आहे माझं पारायण, आता बाकीचे कामं करते. पण अगोदर घेते मी आता हार घातला की मूर्ती वेगळीच दिसते बापांची. तर हार वगैरे झाला, पूजा झाली आणि हा लाईट लावला. अगोदर तो गेलेला होता, पहिला लाईट असाच होता, तो गेला. त्याच्यानंतर मध्ये काही दिवस तो मोठा लावला, पण एकदम वेगळंच दिसत होतं देवघर. आता या लाईटानं छान दिसून राहिलं. तर ही पण पूजा कंप्लीट झाली. चक्कीमध्ये झाला जरा प्रॉब्लेम, हा दरवाजा इथं ढिला झाला, त्याच्यामुळं म्हणा की कशामुळं, म्हणजे एकदा दळलं की जवळपास 2-3 वेळा पोळ्या होते. इतकं पीठ बाहेर पडून राहिले आतमध्ये, आणि ते पीठ काही घ्याने वाटत नाही. तर म्हटलं हे थोडंसं याला चिटकून वगैरे पाहिलं की हेच थोडंसं ढिलं झालं, कदाचित याच्यामुळे असेल. हे चिटकवून आज चक्की चालू करून पाहायची, म्हणजे आज जर नाही पडलं की सक्सेस होईल, आणि पडलं तर मग दुसरं काय प्रॉब्लेम याच्यात काही म्हणजे असं समजून नाही राहिलं. आणि पीठ कुठून पडतं तेही समजत नाही. पूर्ण पॅक करून पाहिलं, तो कपडा जे आहे खालच्या डब्याला लागतं ते न लावता असं दोरीनं पक्की बांधून ते पण पाहिलं,
तरी पण ते कुठून पडतं ते नाही समजून जायचं. तर अगोदर हे पूर्ण साफ करून घ्यायचं. खूप पीठ पडलेलं होतं, पूर्ण क्लीन करून घेतली. आणि हे हे पूर्ण एवढंच आहे हा चौकोन. तर हा पण पूर्ण पॅक केला तरी पण पूर्ण असं मागून जे आहे असं पीठ इथे पूर्ण असं गंजच होत होता, जसं काही खूप सारं पीठ पडलं. आता हे ढिला आहे थोडा. तर हे पॅक करून पाहते. आणि प्लॅस्टिक वगैरे असं याने खूप लवकर चिटकतं, हाताला नाही लागू द्यायला लागत. पण आणि बेसिन आज लावलं तेव्हापासून पहिल्यांदा एवढं छान असं चमकून राहिलं. खूप सुंदर निघालं यावेळेस. तर थोडी वेगळी पद्धत केली असंही म्हटलं तर चालेल. या कोपऱ्यामध्ये खूप असे क्षार जमा होत होते, खूप लगे निघतही नव्हते. तर त्या खाण्याच्या सोड्याने व्हिनेगरनं तर अजिबातच निघाले नाही. ते पण पूर्ण गेले. हे इथे पण पूर्ण क्षार जमा झालेले होते. क्षारासाठी क्षारयुक्त पाणी आहे खूप इकडे. इथे पण असं हे होतं, क्षार होते. तर हे पण पूर्ण आणि एकदम क्लीन झालं हे. तर आता हे बेसिन क्लीन झालं कशानं ते सांगते. काही ताईंना असं वाटेल की ते चुकीचं आहे, ही पद्धत चुकीची आहे. कारण मला 100% माहिती आहे, कारण मी पण तेच म्हणत होती इतके दिवस की हे चुकीचं आहे. मी जेव्हा यूट्यूबवर व्हिडिओ टाकत नव्हते किंवा टाकत होते काय माहिती, बरेच वर्ष झाले त्याला. तर इथे मार्बलचं हे होतं, जे ओटा होता तो मार्बलचा होता, ग्रीन कलरचा. बऱ्याच ताई ज्या जुन्या आहेत त्यांना माहिती आहे की ग्रीन कलरचा मार्बलचा ओटा होता माझा. मग असंच तोही असंच झाला होता, क्षाराने पूर्ण या कोपऱ्यामध्ये होता इकडे. तर पूर्ण क्षार असं झाले होते त्याला पण. मग मी असंच यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला. तर एका ताईचा व्हिडिओ होता की निळं जे हार्पिक आहे ते लावायचं, त्यानं पूर्ण जे क्षाराचं जे आहे ते सर्व चाललं जातं. मग मी पण घेतलं आणि लगेच ते लावलं. तर तो मार्बलचा ओटा होता माझा, पूर्ण असा वर हे झालं होतं त्याला, असं काय म्हणतात ते उतवाल्यासारखं झालं होतं, पूर्ण जाड 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 झालं होतं पूर्ण. तर मी म्हणजे एवढं हे केलं होतं, म्हटलं की आपण बिनकामी व्हिडिओ पाहिला, बिनकामी हे केलं आणि पूर्ण आपलं नुकसान झालं. तो ओटा गेलाच नाही, शेवटपर्यंत काढून टाकला तरी पण ते गेलंच नाही, पूर्ण असं वर वर आलं होतं त्याचं. पण मी तो विचार नाही केला की त्यांनी मार्बलचा ओटा दाखवलाच नव्हता. त्यांनी हा या पद्धतीचं जे ग्रेनाईट आहे याचा ओटा होता त्यांचा. आणि खरंच म्हणजे हे असं जे हे आहे बेसिन आहे हे बसवल्यानंतर मी बऱ्याच वेळा ते घासून पाहिलं, लाल हार्पिकनं पण घासलं, त्याचा व्हिडिओ केला होता. पण त्याच्यानंतर ते खूपच उन्हाळ्यामध्ये गावाकडे गेल्यानंतर किंवा 2-3 दिवस असं घरबंद असलं, इथे हे नसलं की या पाण्याने पूर्ण क्षार जमा होऊन जातात. खूप खराब झालं होतं उन्हाळ्यापासून. तर मला असं वाटत होतं की बदलून टाकावं की काय, हे कशाला बसवलं असं झालं होतं. म्हणजे इतकं खराब झालं ते निघतच नव्हतं कशालाच. खूप वेळा प्रयत्न केले. मग आता असं ठरवलं होतं, म्हटलं की आता काढून तर टाकायचंच आहे हे. मग ते सकाळी मी व्हिनेगर वगैरे लावलं, त्यानं नाही निघलं. लाल हार्पिक वापरलं, त्यानं पण ते क्षाराचे डाग अजिबात निघत नव्हते. म्हटलं आता एरवी पण हे काढून टाकायचं आणि एरवी पण काढायचंच आहे, कारण ते खूप असं खराब दिसत होतं. मग मी निळं हार्पिक आणलं राग मी म्हणजे माझं सांगते मी. तुम्ही पण हे करू नका असं नाही म्हणत मी, करून पाहू शकता. अगदी जर तुम्हाला करायचं मार्बलचं जर असेल तर करू नका, ते पूर्ण वर येऊन जातं. हे या पद्धतीचं ग्रेनाईट असेल तर चालतं. ग्रेनाईटवरचे पण क्षाराचे डाग त्यानं गेले. त्याच्यानंतर बेसिन पण इतकं स्वच्छ झालं की म्हणजे असं वाटतं. मी खूप ऑनलाईन पण शोधलं की हे जे कॉटचं हे बेसिन आहे या पद्धतीचं हे कशाने निघेल काय निघेल. ऑनलाईन पण मला काहीच नाही दिसलं. नळाचं स्टीलच्या नळाचं वगैरे दिसत होतं, पण याचं काही दिसत नव्हतं. मग शेवटी कंटाळून म्हटलं आता आपण हे काढूनच टाकू. पण काढायच्या अगोदर एकदा निळं हार्पिक वापरलं, नुसतं असं लावलं ते तर पूर्ण असं फेस आल्यावर लगेच निघून जातं. लावायचं आणि लगेच घासायचं. त्याच्यानंतर सकाळी मी एकदा घासलं, पण म्हटलं जर 15-20 मिनिटात खराब जर झालं तर मग मी एकदा लावल्याबरोबर घासलं, मग मला ते थोडंसं चांगलं दिसलं. मग आणखी एक 10-15 मिनिटं वर असं लावून ठेवलं मी. 5-10 मिनिटं लावलं असं, जास्त नसून लावलं. त्याच्यानंतर परत घासलं
आणि सकाळी मी व्हिडिओमध्ये दाखवत होते, पण म्हटलं नाही संध्याकाळी आपण हे दाखवू. तर आता जवळपास 6:45 वाजून राहिले, 6:15 वाजून राहिले. तर आता हे दाखवून राहिले, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला म्हणजे असे पांढरे डाग पण पडले नाही. तर बऱ्याच वेळा पांढरे डाग पण त्या लहान हार्पिकनं किंवा खाण्याच्या सोड्याने घासले असे पांढरे डाग पडायचे. तर यांना पांढरे डाग पण पडले नाही याला बेसिनला, आणि खूप सुंदर दिसून राहिलं. तर म्हणजे असं जो रंग होता दुकानामध्ये घेताना तो रंग आला आता परत. असं त्याच्यामध्ये थोडी अशी चमकी आहे, तर ती पण चमकून राहिलं. खूप छान निघालं हे. तर मी हा प्रयोग रागा करून पाहिला. मग आता काही ताई म्हणते की ताई हार्पिक वापरायला नाही पाहिजे, हार्पिक चुकीचंच आहे. चुकीचं आहे हे मला पण वाटत होतं, पण मी ते राग करून पाहिलं की हे निघालं तर निघालं, नाहीतर बेसिनच काढून टाकते, म्हणजे असं इथपर्यंत ठरवलेलं होतं. पण ते खूप छान निघालं. आता तुम्हाला जर हा प्रयोग करून पाहायचा असेल तर अगदी कमी जागेमध्ये करून पहा. नाहीतर ताईने सांगितलं म्हणून लगेच सगळ्या ओट्यावर हार्पिक नका लावून ठेवू, कारण ओटा कशा पद्धतीचा आहे त्याच्यानुसार ते हार्पिक पण काम करत असावं असं मला वाटतं. तर अगोदर अगदी कमी एवढ्या याच्यामध्ये जागेमध्ये करून पहा. थोडंसं जर वाटला फरक तर करा. मला फक्त माझा अनुभव हा मी सांगितला, हे करा असं मी सांगत नाही. तर चला स्वयंपाकाची तयारी करायची. 6:15 वाजले, खूप उशीर झाला. दळण लावलं, त्याच्यानंतर शेजारी ताईंनी आवाज दिला होता, त्यांनी पंढरपूरला गेल्या होत्या त्या. तर छान असा सेलला असतो अधिक महिन्यामध्ये, ज्या रुक्मिणी मातेला साड्या अशा अर्पण करतात, तर त्याचा सेल होता. तर त्यांनी 4-5 साड्या आणल्या, तर त्या पाहायला बोलवलं होतं. त्या पाहिल्या, त्याच्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला. पाहू आता काय करायचं. तर कंटुल्याची भाजी करणार आहे आज. आणि ते मी हार्पिक जे आहे बेसिनलाच लावलं असं नाही, ओट्यावर पण पूर्ण क्षाराचे, तेवढ्याच्या बेसिनच्या एरियामध्ये पूर्ण क्षाराचे डाग होते, तर त्याला पण लावलं होतं. म्हणजे हा ओटा आहे तर याला हार्पिक चालतं. चक्की पण झाली बरं, म्हणजे समजतात. तर कंटुले करणार आहे, डाळ कंटुल्याची भाजी. बरेच वेळा टाकलेली आहे मी, त्याच्यामुळे आता रेसिपी काही शूट करत बसत नाही. तर हा व्हिडिओ आता इथेच कंप्लीट करते. कंटुल्याची भाजी केली, छान अशी भाजी झाली तयार. आणि नाही चक्कीतलं पीठ पडलं की नाही ते पाहिजे एकदा. दळण झालं बऱ्याच वेळचं, पण गरम गरम डब्बा काही तो काढला जात नाही. आणि आता एकदा काढून पाहिजे, जर जमला हे दाखवायचं, कारण म्हणजे कोणाला जर काम पडलं तर लाईटवर चालवते. पडलं असेल तर मग काय माहिती काय झालं त्याला, आणि जर नसेल पडलं तर फारच चांगलं. तर डब्बा काढून घेतला, आणि बघा काहीच पीठ नाही, अगदी थोडंसंच आहे. हे नॉर्मल आहे, एवढं पीठ म्हणजे काही वाटत नाही एवढं यायला. पण अगोदर जेव्हा ते पॅक नव्हतं केलं, हे एवढ्या एकामुळं सगळं बिघडलं होतं. पूर्ण इथं पण पूर्ण पीठ असायचं, इथे बाहेर खाली पण पडलेलं असायचं, डब्याच्या बाहेरून इकडे हे जे आहे कपडा याच्यावर पण पूर्ण पडलेलं असायचं. तर फक्त असं वाटत होतं की काहीतरी बिघडलं चक्कीचं, पण काहीच बिघडलं नव्हतं. हे एकच फक्त ढिल्लं झालं, हे थोडंसं निघालेलं पण नव्हतं, फक्त ढिल्लं होतं. तर तेवढ्यानं पूर्ण असं वाटत होतं की दळूच नाही याच्यामध्ये, पण ते चिटकवलं तर चांगलं झालं. एवढं पीठ समजा नॉर्मल आहे, त्याचं काही नाही वाटत थोडंफार, पण अगोदर खूप पडायचं. झाल्याशिवाय डब्बा काढता नाही येतो. तर आता हे नेते खाली. तर या पद्धतीने हा व्हिडिओ आता कंप्लीट झाला. खाली पण कंप्लीट केला, पण म्हटलं याच व्हिडिओमध्ये हे चक्कीचं जे आहे बिघडलेलं ते दाखवून देऊ, म्हणजे मग टेन्शन राहत नाही. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, आणि इतरांपर्यंत पण पोहोचवा, म्हणजे इतरांना पण माहिती होईल. आणि सबस्क्राईब करा नवीन असेल तर. भेटू परत.